स्वरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृता जाईना कधी वृता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिलं उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला बर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून वृष्ट झाले भगवान जावयास आला तो बाणी करण धंदा आपुला मानाने नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूचा महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर धूत पाहून साधुवाण्यावरी आला आळ केले दोघांशी कैत्याला तात्काळ करता आणि करविता काय घडवी आता ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा लीला दुःख भाऊ झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा ना केल्याचीच ही शिक्षा होते ब्रह्माना घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्याला सत्वरी सुटता कै गैसून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी जाहली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधुवाण्याची एवढी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणी याने भरलेली हो खरे तुझे ते बोलून